नमस्कार, मी मृणाल मनोज कोठले शिवाय चॅनलवर आपलं मनापासून स्वागत। आपण श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करतोय 7 दिवसांचं आणि आज आहे आपला 4था दिवस। आज आपण 10, 11 आणि 12 असे 3 अध्याय वाचणार आहोत। सुरू करू। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज सच्चिदानंद परब्रह्म श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय। दशमोध्याय। श्री गणेशाय नमः। गाठी होते पूर्व पुण्य म्हणून पावलो नरजन्म, याचे सार्थक उत्तम करणे उचिता आपणा। ऐसा मनी करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र, तो शेवटी नेणार स्वामी समर्थासती पै। हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी, बाळापानाने द्विज कोणी राहत मोठे आनंदे। संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयां प्रती, सावकारी सराफी करीती जनी वागती प्रतिष्ठित। 30 वर्षांचे वय झाले संसाराते उबगले, सद्गुरु सेवेसी दिवस आले मती पालटली तयांची। लटिकाळ अवघा संसार या माझी नाही सार, परलोकी दारा पुत्र कोणी नये कामाते। इहलोकीचे जे करावे परलोकी त्यांचे फळ भोगावे, दुष्कर्माने दुःख भोगावे सत्कर्मे सौख्य पाविजे। बाळाप्पाचे मनात यापरी विचार येत, सदा उद्विग्न चित्त व्यवहारी सौख्य वाटेना। जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती, योग्य सद्गुरु आपणा प्रती कोठे आता भेटेल। हाचे विचार रात्रंदिन चित्ताचे न होय समाधान, तयां प्रती सुस्वप्न 3 रात्रे एक पडे। पंचपक्वाने सुवर्ण ताटी भरून आपणा पुढे येती, पाहून या ऐशा गोष्टी उल्हासले मानस। तात्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार, मायापाश दृढतर विवेक शस्त्रे तोडावा। सोलापुरी कामा आम्हासी ऐसे सांगून सर्वत्रांसी, निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडिले। मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत, जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले। ते ईश्वरी अवतार लोका जाविले चमत्कार, तयांचा महिमा अपार वर्णू केली अल्पमती। स्वामी चरित्र वर्णिता चिदंबर दीक्षितांची कथा, आठवली ते वर्णिता सर्व दोष हरतील। महायात्रा संकल्पे करून जन निघती घराहून, परिमार्गी लागल्या पुण्यस्थान स्नानदान करिता ती। महायात्रा स्वामी चरित्र पंथक्रमितामी किंकर, मार्गी लागले अति पवित्र चिदंबर पुण्यस्थान। तयांचे घेऊनी दर्शन पुढे करावे मार्गक्रमण, श्रोती भावे सावधान श्रवणी सादर असावे। मुरगौडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत, धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्त कैसाची। जयांची ख्याती सर्वत्र विद्याधनाचे माहेर, अलिप्तपणे संसार करोनी काळ क्रमिताती। परितया नाही संतती म्हणून या उद्विग्न चित्ती, मग शिवाराधना करीती कामना चित्ती धरोनी। 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन, सदा शिव प्रसन्न होऊन वर देत तयांसी। तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन, मीच तुझा पुत्र होईन वरवसा पूर्ण असावा। ऐकून या वरासी आनंदले मानसी, वार्ता सांगता कांतेसी ते चित्ती तोषली। तियेसी झाले गर्भधारण आनंदले उभयतांचे मन, जो साक्षात उमारमण तिच्या उदरी राहिला। अनंत ब्रह्मांड ज्याचे उदरी इच्छा मात्रे घडी मोडी, तो परमात्मा त्रिपुरारी गर्भवास भोगित। 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्र रत्न, मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविधी। चिदंबर नामाभिधान ठेवी आले तया लागून, शुक्ल पक्षीय शशी समान बाळ वाढू लागले। प्रत्यक्ष शंकर अवतरला करू लागला बाललीला, पाहुनी जननी जनकाला कौतुक अत्यंत वाटत असे। पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण, निघंट शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले। एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी, चिदंबरतया अवसरी पूजेलाही आणले। नृत्यकेचा गज करोन पूजा करीती यजमान, यथाविधी सर्व पूजन दीक्षित त्यासी सांगती। प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊनी तत्वता, चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान। बाळपणी ऐसी कृती पाहुनी सर्व आश्चर्य करीती, हे ईश्वर अवतार म्हणती सर्वत्र ख्याती पसरली। ऐशा लीला अपार दाखविती चिदंबर, प्रत्यक्ष जे का शंकर जगदुद्धारार्थ अवतरले। असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी, सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले। तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी, तुप गेले सरोनी दीक्षिता ते समजले।
जले भरले होते घट तयांसी लाविता अमृत हस्त ते घृत झाले समस्त आश्चर्य करीती सर्वजण तेव्हा पुणे शहरा माझी पेशवे होते रावबाजी एके समयी ते सहजी दर्शना ते पातले अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागेना तयांनी हे ऐकून मुरगोडी आले धावून म्हणती दीक्षितांशी सांगून दादा पुली लावावी रावबाजीसी वृत्तांत कर्णोपकरणी झाला श्रुत म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना मग दीक्षितांशी निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे ऐसे सांगता दीक्षितांप्रती तया वेळी काय बोलती आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप कोपला तुझवरी ईश्वर जाईल राजलक्ष्मी सर्व वचनी ठेवी निर्धार निरोप तुझ दिला असे सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजीचे राज्य गेले ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवरी एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी यती आम्ही त्या ते जाणतो यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे पै होती लीला विग्रही श्री स्वामी जयांचे आगमन त्रिभुवनी ते दीक्षितांच्या सदनी असतील नवल नसेची महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त मुरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जाणवनी तेथे ऐकिला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ यती रूपे प्रकटले अमृता समान रसाळ कथा ऐकता पावन श्रोता वक्ता करोनिया एकाग्र चित्ता अवधान द्यावे श्रोते हो पुढले अध्यायी कथन बाळाप्पा करील जपध्यान तयाची भक्ती देखोन स्वामी कृपा करतील भक्तजनांची माऊली अक्कलकोटी प्रकटली सदा कृपेची सावली आम्हावरी करती मागणे हेची स्वामी प्रती दृढ इच्छा माझे चित्ती शंकराची प्रेमळ प्रीती दास विष्णूवरी असो इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त दशमोध्याय गोडहा श्री स्वामी राजार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु एकादशोऽध्यायः श्री गणेशाय नमः मागले अध्यायी वर्णिले बाळाप्पा मुरगोडी आले पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात यती रूपे श्रीदत्त वास्तव्य सांप्रत करिताती तेथे आपला मनोदय सिद्धीस जाईल निसंशय पिटले सर्वही संदेह श्री सद्गुरु कृपेने परी मुरगोडीचे विप्र बाळाप्पासी सांगत गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातीरी तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे मानला तयासी विचार निघाले तेथुनी सत्वर जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते कामना धरोनी चित्ती सेवे करी सेवा करीती जेथे वाहे भीमारथी स्नान करीती भक्तजन पुत्र कामना धरुनी चित्ती आराधिती नृस्य सरस्वती दरिद्री धन इच्छिती रोगी जन आरोग्य कोणी घालिती प्रदक्षिणा कोणी ब्राह्मण भोजना कोणी करीती गंगा स्नाना नमस्कार घालिती कोणी तेथील सर्व सेवे करी नित्य नियमे 2 प्रहरी मागोनिया मधुकरी निर्वाह करीती आपुला बाळाप्पा तेथे पातले स्थान पाहुनी आनंदले नृसिंह सरस्वती पावले प्रेम भावे वंदिली प्रातःकाळी उठवणी संगमावरी स्नान करोनी जपध्यान आटोपोनी मागुती येत गावात सेवेकऱ्यांबरोबर मागोनिया मधुकरी भोजनोत्तर संगमावरी परतोनी येती ते माध्यान स्नान करोनी पुन्हा बैसती जपध्यानी असता जाता वारसमणी संध्या स्नान करावे करोनिया संध्या वंदन जप आणि नामस्मरण रात्र पडता परतोन ग्राम माझी येती ते बाळाप्पा ते गृहस्थाश्रमी संपदी संपत्ती सर्व सदनी परान्न ठावे नसे स्वप्नी सांप्रत भिक्षा मागती सद्गुरु प्राप्ती करिता सोडू निग्रह सुतकांता शीतोष्णाची पर्वा न करिता आनंद वृत्ती राहती पंचपक्वाने सेवती घरी येथे मागती माधुकरी मिळती कोरड्या भाकरी उदरपूर्ती न होय शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास परितयांचे मानस कदा उदास नोहेची अय्या राम सेवे करी राहत होते गाणगापुरी त्यांनी देखुनी ऐसी परी बाळाप्पासी बोलती तुम्ही भिक्षा घेऊनी नित्य यावे आमचे सदनी जे जे पडेल तुम्हास कमी तेथे आम्ही पुरवूजी बाळाप्पासी मानवले 2 दिवस तैसे केले पोट भरोनी जेवले परी संकोच मानसी जाणे सोडिले त्याचे घरी मागोनिया माधुकरी जाओनिया संगमावरी झोळी उदकी बुडवावी आणोनिया बाहेरी बैसोनी तेथे शिळेवरी मग खाव्या भाकरी ऐसाने मसालवीला ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश निशिदिनी चिंता चित्तास
सद्गुरु प्राप्तीची लागली, घरदार सोडिले, वनिता पुत्र त्यागिले, अतितर कष्ट सोशिले, सद्गुरु कृपा नोहेची, हिन आपुले टाकतन, भोग भोगावी दारुण, पहाणे सद्गुरु चरण, ऐसे पुण्य नसेची, ऐसे विचार निषेधिनी, येती बाळाप्पाचे मनी, तथापि कष्ट सोसोनी, नित्य नेम चालविला, एक मास होता निश्चिती, स्वप्नी तीन यती मूर्ती, येऊन या दर्शन देती, बाळाप्पा चित्ती सुखावे, 15 दिवस गेल्यावरी, निद्रिस्त असता एके रात्री, एक ब्राह्मण स्वप्नाभितरी, येऊन या अद्यापी, अक्कलकोटी श्री दत्त, स्वामी रूपे नांदत, तेथे जाऊनी त्वरित, कार्य इच्छित साधावे, पाहुनिया ऐसे स्वप्न, मनी पावले समाधान, म्हणती केले कष्ट दारुण, त्याचे फळ मिळेल की, अक्कलकोटी त्वरित, जावयाचा विचार करीत, तव तयासी एक पत्र शय्येखाली सापडले, त्यात लिहिली एक ओळी, करू नये उतावळी, ऐसे पाहुनी त्यावेळी विचार केला मानसी, आपण केले अनुष्ठान, परी ते न झाले पूर्ण, आणखीही काही दिन, क्रम आपुला चालवावा, मग कोणे एके दिवशी, बाळाप्पा आले संगमासी, वृक्षातळी ठेवूनी वस्त्रासी, गेले स्नान करावया, परतले स्नान करोनी, सत्वर आले त्या स्थानी, वस्त्र उचलिता खालवनी, वृश्चिक एक निघाला, तया सीत्यानी न मारिले, नित्य कर्म आटोपिले, ग्रामा माझी परत आले, गेले विषय कारणे, त्या दिवशी ग्रामाभितरी, पक्वान मिळाले घरोघरी, बाळाप्पा तोषले अंतरी, उत्तम दीन मानिला, अक्कलकोटी जावयासी, निघाले मग त्याच दिवशी, उत्तम शकून तयासी, मार्गावरी जावले, चरण चाली चालवनी, अक्कलकोटी दुसरे दिनी, बाळाप्पा पोचले येऊनी, नगरी रम्य देखिली, जेथे नृस्य सरस्वती, यती रूपे वास करीती, तेथे सर्व सौख्ये नांदिती, आनंद भरला सर्वत्र, तया नगरीच्या नारी, कामनंदा करिता घरी, गीता गाऊनी परोपरी, स्वामी महिमा वर्णिती, दूरदेशीचे ब्राह्मण, वैशालिक इतर वर्ण, स्वामी महिमा ऐकोन दर्शनाते धावती, तयांची झाली गर्दी, यात्रा उत्तरे घरोघरी, नाम घोषे ते नगरी, रात्रंदिन गजबजे, राजे आणि पंडित, शास्त्री वेदांती येत, तैसे भिक्षुक गृहस्थ, स्वामी दर्शना कारणे, कान फाटे नाथवंती, संन्यासी फकीर जाती, रामदासी अघोरपंथी, दर्शना येती स्वामींच्या, कोणी करीती कीर्तन, गायन आणि वादन, कोणी भजनी नाचोन, स्वामी महिमा वर्णिती, तया क्षेत्रींचे महिमान, केवी वर्णोमी अज्ञान, प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन, स्वामी कृपेने जाहले, पुण्य पावन देखोन नगरी, बाळाप्पा तोषले अंतरी, पूर्व पुण्य तयांचे पदरी, जन्म सार्थक जाहले, बाळाप्पा होऊनी सेवे करी, स्वहस्ते करील श्रीचा करी, ती मधुर कथा चतुरी, पुढील अध्यायी परिवासी, दयाचा महिमा अगाध, जो केवळ सच्चिदानंद, विष्णू शंकरी अभेद, मित्रत्व ठेवो जन्मभरी, श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, श्रोते सदा परिसोत, 11 अध्याय गौडः, श्रीरस्तु शुभं भवतु। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। 12 श्री गणेशाय नमः। कराया जगदुद्धार, पराभया भूभार, वारंवार परमेश्वर, नाना अवतार धरितसे, भक्तजन तारणार्थ, अक्कलकोटी श्री दत्त, यती रूपे प्रकट होत, तेची समर्थ श्री स्वामी। गताध्यायाचे अंती, बाळाप्पा आले अक्कलकोटी, पुण्यनगर पाहोनी दृष्टी, आनंद पोटी न चमावे, त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत, यात्रा आली बहुत, गर्दी जाहली श्रींजवळी, बाळाप्पाचे मानसी, तेव्हा चिंता पडली अशी, ऐशा गर्दीत आपणासी दर्शन कैसे होईल, परिदर्शन घेतल्या विण, आज करू नये भोजन, बाळाप्पाचे तनमन स्वामी चरणी लागले, दर्शन इच्छा उत्कट चित्ती, खडी साखर घेऊनी हाती, गर्दी माझी प्रवेश करती, स्वामी सन्निध पातले, आजा अनुभव सुहास्य वदन, श्री स्वामी मूर्ती पाहून, बाळाप्पाने धावून, दृढ चरण धैर्यले, कंठ सद्गदित झाला, चरणी भाळ ठेविला, क्षणे कमी पण विसरला, परमतोषला मानसी, गंगा विनली सागरी, जैसे तरंग जलाभितरी, तैसे बाळाप्पा ते अवसरी, स्वामी चरणी दृढ झाले, मधुस्तव भ्रमर जैसा, कमल पुष्पन सोडी सहसा, स्वामी चरणी बाळाप्पा कैसा, दृढ जडला स्वभावे, येऊन या भानावरती, श्री चरणांची सोडली मिठी, ब्रह्मानंदन माये पोटी, स्तोत्र कोठी गात असे, श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी, उठून या काय केली लीला एक विचित्र, सर्व वृक्षांशी आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून, बाळाप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले, धन्यता मानो निमनी, बाळाप्पा निघाले तेथोनी, परितयांचे श्रीचरणी, चित्त गुंतले अखंड, त्या सवेक जहागीरदार, ते होते बिरहाडावर, स्वयंपाक करोनी तयार, म्हणती जाऊ दर्शना,
बाळप्पा दर्शन करून आले बिराडी परतोन, जहागीरदारी नैवेद्य काढून बाळप्पा हाती ती धरा. म्हणती जाऊनी स्वामींसी अर्पण करा नैवेद्यासी, अवश्य म्हणून बाळतयासी. बाळप्पा तेव्हा चालले, म्हणती नैवेद्य दाखवून मग करू प्रसाद भक्षण. मार्गी तयांसी वर्तमान विधित एक झाले. त्या समयी श्री समर्थ असती नृप मंदिरात, राजाज्ञे वाचून तेथ प्रवेश कोणाचा न होय. ऐसे ऐकूनी वर्तमान बाळप्पा मनी झाले खिन्न, म्हणती आज नैवेद्यार्पण आपुल्या हस्ते नोहेची. मार्गावरून परतले सत्वर बिराडावरी आले, तेथे नैवेद्यार्पण केले मग चालिले भोजन. नित्य प्रातःकाळी उठवून षटकर माते आचरून, घेऊन स्वामी दर्शन जपालागी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत त्याचे करावे पूजन नित्य. माध्यान्नी येत आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊनी श्री स्वामींजवळी येऊनी, मस्तक ठेवूनी चरणी जावे दिशे कारणे. मागोनिया माधू करी मग यावे बिराडावरी, जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. अशा प्रकारे करून करपोटी राहिले. 16 पादी करून सेवे करी बहुत जण, त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. आपण व्हावे सेवे करी इच्छा बाळप्पाचे अंतरी, सुंदराबाईची एकही आधिपत्य सर्वासे. एके दिवशी तयांसी बाई आज्ञा करियाशी, आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदे. बाळप्पा बनी आनंदला, म्हणे सुदिना जाऊगवला. सद्गुरु सेवेचा लाभ झाला, झाले सार्थक जन्माचे. बहुत जण सेवे करी बाई मुख्य त्या माझारी, सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै. मी प्रिय बहु स्वामींसी ऐसा अभिमान तियेसी, गर्व भरे इतरांसी तुच्छ मानू लागली. या कारणे आपसात भांडणे होती सदोदित, स्वामी सेवेची तेथ अव्यवस्था होत असे. हे बाळप्पांनी पाहून नाना युक्ती योजून, मोडून टाकले भांडण एकचित्त सर्व केले. कोठेही असता समर्थ पूजादिक व्हाव्या यथार्थ, तत्संबंधी सर्व साहित्य बाळप्पा सिद्ध ठेविती. समर्थांच्या येताचित्ती अरण्यातही वस्ती करीती, परी तेथेही पूजा आरती नियमे करीती बाळप्पा. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुनी संतोष स्वामी प्रती, दृढ भाव धरुनी चित्ती सेवा करीती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस बाळप्पाच्या शरीरास, व्याधी जडली रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी. पेंढी मधून या रक्त वाहत असे दिवस रात्र, तया दुःखे विगळ होत म्हणती कैसे करावे. भोग भोगिला काही दिनी कागदाची पुडी बेंबीतुनी, पडली ती पाहता उकलून विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञ बाळापासी यावे मरण, विष दिधले कानोल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त राहिले होते उदरी, सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधीचे. आजवरी बहुतांपरी बाळप्पा करी चाकरी, तयाचे अंतर परी स्वामी मय न जाहले. प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करोनी, मग यावे परतोनी स्वामी सेवे करणे. हे पाहोनी एके दिवशी बाई विनवी समर्थांसी, आपण सांगुनी बाळप्पासी शंकर पूजनीवर जावे. तैशी आज्ञा त्याप्रती एके दिनी समर्थ करती, परी बाळप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाण, हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावी हेची सत्य. या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा, एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून, न करावेसी पूजन ती माझी लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली, स्वामी आज्ञा सत्य मानिली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजींने, समर्थांचा पूर्ण भक्त 16 पानाने विख्यात. तयाचा हा जामात श्रीपाद भट्ट जाणीजे. स्वामी पुढे भक्तजन ठेवी ती द्रव्याधिक आणून, ते सुंदराबाई उचलून नेतसे असत्वर. त्यामुळे 16 पाप्रती अल्प होई द्रव्य प्राप्ती, बाळप्पामुळे म्हणती नुकसान होते आपुले. तेव्हा जामात श्वशुर उभयता करीती विचार, बाळप्पा त्या आता दूर केले पाहिजे युक्तीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पासी, दारापुत्र सोडून देशी आपण येथ राहिला. आपण आल्यापासून आमुचे होते नुकसान, ऐसे बोल ऐकून बाळप्पा मनी खिन्न झाला. बाळप्पा बोले वचन, तुमचे अन्न खाऊन करीतो तुमचे नुकसान, व्यर्थ माझा जन्म हा. स्वामींनी मज आज्ञा द्यावी, मी जातो आपल्या गावी, परी तुम्ही युक्ती योजावी, आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट्ट एके दिवशी विचारिले समर्थांसी, कुलदैवतेच्या दर्शनासी जावया इच्छी बाळप्पा. ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखे काय बोलत, कुलदैवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथ करीत असे. तेव्हा नियुक्त जावला ऐसा उपाय खुंटला, मग तयाने पाहिला कारभार चिठ्ठ्यांचा. तयाने पुसले वर्तमान, बाळप्पा सांगे संपूर्ण. श्रीपाद भट्टाने ऐकून कापट्य मनी आणले,
म्हणे जावया आपणासी समर्थन देती आज्ञेसी तरी टाकून चिठ्ठ्यांसी आज्ञा घ्यावी आपण तयाचे कपट न जाणून अवश्य म्हणे त्याच दिनी 2 चिठ्ठ्या लिहून उभयतानी टाकिल्या चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेसे भटजी मनी खिन्न झाला सर्व उपाय खुंटला महाराजा आता बाळप्पाला न सोडतील निश्चय स्वामींचरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती कैसा दूर तयाप्रती करतील यती दयाळ जो केवळ दयाघन भक्त काज कल्पद्रुम विष्णू शंकर दोघे जण तयांसी शरण सदैव इति श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेम परिसोत द्वादोध्याय गौडः श्री राजाधिराज योगिराज श्री स्वामी समर्थ महाराज अर्पणमस्तु। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज सच्चिदानंद परब्रह्म श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज